नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8वा वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता होळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो इथे पाहू शकता की 8व्या वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट आहे की यामध्ये 8व्या वेतन आयोगाआधी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, होळीच्या आधी मोठी गुड न्यूज. तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता. तर 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यामध्ये होळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाच्या शिफारस लागू होण्याची वाट कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक पाहत आहेत. 7वा वेतन आयोग डिसेंबर 2025 मध्ये संपलेला असून त्यानंतर पुढील वर्षी मार्च एप्रिल दरम्यान 8व्या वेतन आयोगाच्या शिफारस लागू होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात DA हाईक मोठ्या वाढीची अपेक्षा असतानाच केरळ सरकारने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना होळीपूर्वीच 10% वेतनवाढीची भेट दिली आहे. तसेच महागाई भत्ता वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून मार्च 2026चा पगार वाढीव DA सह बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये केरळमध्ये DA 25% वरून 35%. यामध्ये केंद्रीय कर्मचारी वाट पाहत असताना केरळमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ जाहीर करण्यात आलेली आहे. DA 25% वरून थेट 35% करण्यात आला आहे. वाढीव भत्ता मार्च 2026च्या पगारात जोडून दिला जाईल. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचा थकबाकी एरियर्स रक्कम ही पगारासोबत दिला जाणार आहे. तसेच पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्येही मार्चपासून या ठिकाणी वाढ होणार आहे. तसे पुढे पाहू शकता मित्रांनो की होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज. तर यामध्ये केरळ सरकारने वाढ जाहीर केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीच्या घोषणेची अपेक्षा आहे. मागील 5 वर्षांचा पॅटर्न पाहिला तर महागाई भत्त्याची घोषणा सहसा मार्च महिन्यात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही केंद्र सरकार होळीपूर्वी DA-DR वाढीची घोषणा करू शकते अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. तसेच यामध्ये DA वाढल्यास किती पगार वाढणार. तर यामध्ये पाहू शकता की केंद्र सरकार जानेवारी-जून 2026च्या या कालावधीसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता मिळत आहे. यात 2%ची वाढ होऊन तो 60% होण्याची शक्यता आहे. सरकार वर्षातून 2 वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ जाहीर करते. जर 2% वाढ जाहीर झाली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्यांच्या पगारात थेट वाढ दिसून येईल. तर मित्रांनो 8वा वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी गुड न्यूज आहे की आता त्यांच्या DA हा 25% वरून 35% या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो 8वा वेतन आयोगाविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.